36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. इगतपुरी तालुक्यातील सर्वतीर्थ टाकेत बुद्रुक येथे न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज विद्यालयातील 2006-2007 या इयत्ता 10वीच्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा रविवारी सर्वतीर्थ टाकेत येथे संपन्न झालाय. तब्बल 17 वर्षांनी 10वीच्या वर्गातील शेकडो विद्यार्थी तसेच विद्यार्थिनींनी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिलाय. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज विद्यालयातील 2006-07 या इयत्ता 10वीच्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा रविवारी सर्वतीर्थ टाकेत येथे मोठ्या उत्साहात संपन्न झालाय. विद्यार्थ्यांनी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देत सध्या विद्यार्थी काय करतात, त्यांचा व्यवसाय काय याबाबत माहिती जाणून घेत शाळेतील एक ना अनेक गमतीदार किस्से सांगून मेळाव्याला 10वीच्या बॅचमधील 50 विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. मेळाव्याचे सूत्रसंचालन सोनम परदेशी यांनी केले. मेळाव्याला पत्रकार शांताराम भांगे, वनिता कदम, योगिता धाडवड, योगेश कारोटे, दीपाली पाबळकर, मनीषा पवार, विजय भांगे, असलम शेख, मंगल धाडवड, चंद्रभागा बांबळे, बापू निर्मल, किरण कचरे, योगिता लगड, विशाल कोल्लम, चंद्रकांत डामशे, भूषण महाले, विजय ढोकळ, निवृत्ती मेमाणे, मोहन पगारे, रोहित लोटे, विजय तोडसे, प्रवीण बरे, मनोहर फोडसे आदींसह विद्यार्थी उपस्थित होते. 17 वर्षांनी एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेत शिक्षण घेतल्याची आठवण म्हणून 2025 मध्ये मोठ्या कार्यक्रमाचे नियोजन करण्याचा निर्णय घेतलाय. तसेच शाळेतील मधल्या सुट्टीत बोरं, गोळ्या, चिक्क्या या आठवणी अधिक अविस्मरणीय करण्यासाठी मधल्या सुट्टीत वडापाव, चण्यामण्या, बोरं, गोळ्या, चिक्क्या, चहा यांचा आस्वाद देखील सगळ्या विद्यार्थ्यांनी घेतला. सेल्फी पॉइंट बरोबरच शाळेतल्या आपल्या आवडत्या जागांवर मित्रांसोबत सेल्फी घेताना सगळ्यांच्याच अंगावर शहारे उमटत होते. त्याचप्रमाणे जुन्या आठवणींच्या प्रदर्शनाने सगळ्यांचेच डोळे पाणावत होते. नाट्य आणि चित्रपट क्षेत्रातील कलावंत, शिक्षण क्षेत्रातील गुरुतुल्य व्यक्तिमत्व, प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर, वकील, बांधकाम व्यावसायिक, व्यापारी असे विविध क्षेत्रातील दिग्गज माजी विद्यार्थी या कार्यक्रमामध्ये केवळ विद्यार्थी म्हणूनच सहभागी झाल्यामुळे प्रत्येकाच्या मनात जुन्या मैत्रीच्या आठवणींना पाझर फुटत होता. शाळा सुटल्याची घंटा वाजल्यावर पुन्हा पुन्हा असेच भेटायचे असे ठरवून माजी विद्यार्थ्यांनी शाळा सुटली, पाटी फुटली असं म्हणत एकमेकांना निरोप दिला. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी रामेश्वर निलवड, भगूर.